नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. कमळी याच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की प्रिन्सिपल सरा आणि कामिनीने मोठा डाव आखलेला असतो कमळीच्या विरोधामध्ये. कामिनी म्हणते की आता ह्या कमळीला मी कॉलेजमधून नाही तर या मुंबईमधूनच कशी हकलते, आणि का ते तू पाहतच राहा, आणि शेवटी तुझा अधिकार फक्त आणि फक्त ऋषीवरती एकटीचाच राहणार आहे. हे मी सिद्ध करून दाखवणार आहे. कारण की प्रिन्सिपल सरांनी ऐन मोक्यावरती परीक्षेच्या इथे कमळीला सांगितलेलं असतं की आज म्हणजे उद्याच्या उद्यामध्ये कॉलेजमध्ये तू इथे ब्लड डोनेट करायचं, ते सगळं काही प्रोग्राम करायचं आहे, तुला त्याची सगळी काही तयारी करायची आहे. कमळी म्हणते सर केला असतं, काही त्यात वाद नसता, पण आता ऐन मोक्यावरती ते परीक्षा आली आहे तर हे सगळं एका दिवसामध्ये होणं अनपॉसिबल. असं काही बोलल्यानंतर प्रिन्सिपल सर म्हणतात अगं अन्नपूर्णा मॅडमने सांगितलेलं हे आहे करायला, कमळीचा काही इलाज चालत नाही. कमळी म्हणते हो सर करेन. असं काही म्हणल्यानंतर कमळी तिथून निघून जाते. प्रिन्सिपल सर पटकन कामिनीला फोन करतात की कामिनी मॅडम, तुम्ही जसं बोलला आहात तर सगळं काही तसंच केलं आहे, मी त्या कमळीला चांगलंच अडकवलं आहे आपण. कामिनी म्हणते ओके, चांगलीच गोष्ट आहे, कारण की तिला आपण इथे कॉलेजमधून हकलायची तर व्यवस्था केलीच आहे. परत इथे सगळं काही झाल्यानंतर निकी ऋषीपाशी येते. सर त्या कमळीला सांगा ना हो, किती हुशार ती, रात्रभर अभ्यास करते आणि सकाळीही लवकर उठवते. अगं कमळी परीक्षा आल्या आहेत, म्हणजे कमळी परीक्षा आले म्हणून अभ्यास करते ना, आणि तोही जरा करत जा, त्यासाठी तुला ती तशी बोलत असेल. तोपर्यंत कमळी थोडीशी टेन्शनमध्ये असते. ऋषी म्हणतो काय झालं कमळी, एवढी का टेन्शनमध्ये आहे? ऋषी सर, प्रिन्सिपल सरांनी सांगितलेलं आहे की उद्याच्या उद्या ब्लड डोनेटचं इथे सगळं काही कॉलेजमध्ये आपल्या इथे करायचं आहे. ऋषी म्हणतो अगं असं कसं होऊ शकतं, तू त्यांना सांगितलं नाहीयेस का परीक्षा आल्या त्याच्यामुळे मला त्याची तयारी करायची आहे म्हणून? हो सर मी सांगितलं आहे, पण प्रिन्सिपल सर काही ऐकायला तयारच नाही आहेत, तर काय करायचं? परत सगळं काही झाल्यानंतर ऋषी म्हणतो चल आपल्याला कुठल्या तरी हॉस्पिटलला बोलवलं पाहिजे ह्याला, आणि त्याची सगळी व्यवस्था करायची आहे. मी तुला इथे मदत करतो. ते दोघंजणी ऑफिसमध्ये जातात आणि ऋषी कमळीला मदत करतो. नयनताराने कामिनी आणि रागिनीला तिच्या बिझनेस ह्याच्यामधून पार्टनरशिपमधून हक्कलपट्टी केलेली असते. राजननी बोलवल्यानंतर अनिका म्हणते काय झालं, आम्हाला सांगचाल का नाही? राजन म्हणतो की नयनताराने जे काही केलं आहे ते योग्यच केलं आहे, तुम्हाला त्याची शिक्षा भेटलीच पाहिजे, कारण की तुम्ही जे काही तिच्याबरोबर केलं त्याच्यामुळे नयनताराने तिला जसं काही वाटतंय ना बिझनेसमधून तुमच्या तिघींची हकलपट्टी केली आहे ह्याच्या फॉर्मवरती सही करा. अनिका म्हणते ती कोण लागून कोण गेली आहे आम्हाला हकलपट्टी करणारी? राजन म्हणतो बरोबर आहे, असल्याच बोलण्याने तर माणसं तुमच्यापासून दुरावत चालली आहेत. जराशी अनिका ना, तू जरा शिक, जरा चांगलं बोलायचं. तुझ्या आजीच्या आईच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळे तर तुझ्या ह्याच्यावरती सगळा परिणाम पडला आहे. असं काही झाल्यानंतर गपचूप कामिनी म्हणते दोघींना सही करा. परत सगळं काही झाल्यानंतर अन्नपूर्णा जाते बाहेर गावी. राजनला म्हणते काय रे राजन, तुझ्या आणि गौरीच्या फोटोवरून जो काही स्केच करणारा माणूस आहे तू तुझ्या मुलीचा स्केच तसाच काढेल का? राजन म्हणतो हो आई काढेल ना, बघू काय होतंय ते. हे सगळं बोलणं रागिनी ऐकल्यानंतर पटकन कामिनीकडे जाते. म्हणते अगं आई ऐकलंस का की त्या दोघांमधलं प्लॅनिंग आहे की राजन आणि गौरीच्या फोटोवरून त्यांच्या नातीचा फोटो काढल्यानंतर ते त्यांना शोधतील. सगळं काही झाल्यानंतर कामिनी म्हणते अगं त्यांनी कितीही काहीही करू देईल, पण हे सगळं अशक्य आहे, तू तसं काही करू नकोस, काही काळजी नको करू, तुझी आई आहे अजून जिवंत. सगळं काही झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिबिरची सगळी काही व्यवस्था कमळी करते, आणि ह्या कामिनीचा तर वेगळाच काही कमळीला इजा पोहोचवण्यासाठी इथे प्लॅन आखलेला असतो. नक्कीच ते कॉलेजमध्ये एवढा मोठा ब्लास्ट होणारा असतो, त्याच्यामुळे कमळीला इजा होते, त्यामुळे तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जातं. धमाकादार असा एपिसोड येणारा पुढचा दाखवला गेला आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.
आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग बाय.